नमस्कार. इंद्रधनुष्य यूट्यूब चॅनलच्या या नव्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व येत आहे. ते मूळचे लातूरचे. लातूर तालुक्यातील रामेश्वर या छोट्या गावात जन्म झाला. अगदी गोठ्यात शिक्षण घेतलं आणि त्याच वेळेला असं ठरवलं की जो त्रास आपल्याला झाला आहे तो अन्य समाजातल्या लोकांना व्हायला नको आणि त्यामुळे शिक्षणासाठी ज्या काही सुविधा आपल्याला उभ्या करता येतील त्या उभ्या करायचे हे स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि आज केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातली एक नामवंत शिक्षण संस्था त्यांनी उभी केली. केवळ शिक्षण नाही, विज्ञान आणि अध्यात्म हे परस्पर पूरक आहेत असं मांडत जगामध्ये अतिशय आत्मविश्वासाने ही मांडणी त्यांनी केली आणि त्याला जगातल्या सर्व धर्मियांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. पुण्याला लोणी काळभोर येथे त्यांनी जो एक डोम उभा केला आहे तो जगातला सर्वात उंच डोम आहे. स्वप्न बघत राहणं हा त्यांचा स्वभाव आहे. स्वप्न तर अनेक जण बघतात, पण बघितलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं आणि एक स्वप्न संपण्या अगोदरच दुसरं स्वप्न बघणं. वयाचं आत्ता 80 वर्ष पूर्ण होत आहेत, पण अक्षरशः 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतींचा त्यांचा उत्साह आहे. डॉक्टर व्ही दा कराड यांना आपण भेटणार आहोत, प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. 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 मी जसं आत्ता उल्लेख केला की हा रामेश्वर सारख्या छोट्या गावात कोंडवाड्यात म्हणजे गोठ्यातच शाळा तुमची होती गावातली, आणि ती शाळा तुम्ही शिकत असताना आज तुम्ही जे काही उभं केलं अशी कोणती जादू आहे की त्यामुळे तुम्ही तुमच्या गावाकडे इतके वर्ष इतकं लक्ष देऊन आहेत? काय आकर्षण ह्या गावात की तुम्ही गावासाठी अनेक गोष्टी केल्या आणि कधीच गावाला विसरलं नाही? तर ह्याचं नेमकं कारण काय? धन्यवाद नंदनकरजी. मी सुरुवातीलाच अत्यंत विनम्रपणे असं सांगू इच्छितो की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही कार्य घडतं, ज्या काही कदाचित संस्था उभ्या राहतात, आळंदी देऊसारखंही कार्य घडतं, अनेक गोष्टी आहेत की जीवनात हे घडत राहतं. हे आपण केलं अशी भावना मनामध्ये येऊ नये असं माझं पहिलं मत आहे. मी हे केलं, मी जगातला सर्वात मोठा विश्वशांती घुमट उभा केला, आळंदी देऊचे घाट बांधले वगैरे असं म्हणणं मला स्वतःला काही योग्य वाटत नाही. माझी अशी प्रांजळ भावना आहे की नियतीचे काही संकेत असतात. बरोबर. आपण एका रामेश्वरसारख्या छोट्याशा खेडेगावामध्ये जन्म होणं, वैष्णव परंपरेच्या एखाद्या घराण्यामध्ये जन्म होणं आणि या रामेश्वरसारख्या छोट्या रामेश्वर रुईसारख्या खेडेगावामध्ये कुठेतरी एखाद्या जनावराच्या गोठ्यामध्ये शाळा भरत होती, तिथपासूनचा हा प्रवास आणि आज समजा आपल्या जीवनामध्ये जगामध्ये बऱ्यापैकी कार्य झालं. तर याच्याबद्दल मी अत्यंत विनम्रपणे मित्र आपल्याला सांगू इच्छितो की असं म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनामध्ये देर आर डिवाइन ड्युटीज अँड डेस्टिनेशन्स असं म्हटलं आहे. काही गोष्टी जीवनामध्ये माणसाला जणू काही नियतीने नेमून दिलेल्या आहेत. जागाही ठरली आणि दिशाही ठरली आणि कार्याचं स्वरूपही ठरलं. मग कधी ठरलं, कोणी ठरवलं, कसं झालं असा विषय मनात येऊ शकतो. मी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी ज्या आमचे वडील राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड एक अत्यंत निष्ठावंत वारकरी, राष्ट्रधर्मपूजक हा शब्द त्यांना शोभणारा शब्द आहे. माझे वडील म्हणून मी बोलत नाही, किंवा आमच्या त्यागमूर्ती प्राय काका कराड ज्येष्ठ भगिनी ज्यांच्यामुळं माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. या सर्वच गोष्टी मनाला कोणालाही सहजासहजी आश्चर्यकारक वाटण्यासारख्या गोष्टी आहेत. तेव्हा नंदनकरजी मी तुम्हाला एवढंच म्हणेन की याच्यामध्ये एकच विषय आहे की मी केलं, माझ्यामुळं झालं, मी अमुक 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 गोष्ट केली आणि म्हणून उभी राहिली, ही पहिल्यांदा एक भावना आपल्या मनातली थोडी बाजूला ठेवूया.
अति विनम्रपणा असं म्हणत नाही मी, पण मला माहिती नाही की ज्या रामेश्वरसारख्या एका खेड्यात माझे गुरुजी व्यंकटराव कुलकर्णी त्यांचं नाव, त्यांचा तो 2-3 म्हशी आणि गाईचा गोठा, मग त्या गोठ्यामध्येच शेण काढायचं, झाडून काढायचं आणि फाटक्या गोंडपाटाच्या पोत्यावर बसून शाळा सुरू व्हायची. इथपासूनचा हा जीवन प्रवास आहे. पण घरामध्ये संस्कार आहेत संत ज्ञानेश्वर तुकारामाचे. वैष्णव परंपरा असल्यामुळं, वारकरी संप्रदायाचा वसा असल्यामुळं एक वेगळं वातावरण जीवनामध्ये होतं. या रामेश्वरसारख्या छोट्याशा गावामध्ये एक महान संत होऊन गेले, संत गोपाळबुवा महाराज म्हणून. ते आमचं अधिष्ठान. अच्छा. विठ्ठल रुक्मिणी हे तर दैवतच, पण जीवनामध्ये काही पुढे गोष्टी घडल्या. स्वामी विवेकानंदासारखा विषय जीवनात साकार झाला आणि त्याच्यातून हे खरं म्हणजे कार्य घडत राहिलं असं मी आपल्याला नम्रपणे पहिल्यांदा सांगू इच्छितो. आणि मला जीवनात पद्मश्री शंकर बापू शिंदे आपेगावकर, होय, जगप्रसिद्ध पखावज वादक, यांनी एकच वाक्य मला जीवनात शिकवलं पुढे, की नम्र झाला भोवता त्याने कोंडिले आनंद. अरे वा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विनम्र असणं, नम्र असणं, लीन असणं, मग जे जे भेटे भूत तयासी माने, जे भगवंताशीच मान आहे. होय. राखावी बहुताचे अंतरेन भाग्य येते तदनंतर. छोट्या गोष्टी आहेत, खरं आहे. पण हे सिद्धांत आहेत असं माझं मत आहे. आणि सुदैवाने मला या गोष्टींचं फार मोठं अप्रूप आहे आणि याचा मनावर कुठेतरी परिणाम होत असल्यामुळं काही कार्य घडत राहिली आणि त्या कार्याचं स्वरूप आपल्या समोर आहे. आपण जो प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की त्या काही अनेक गोष्टी आहेत की पुढे आपण बोलू, कदाचित आपण विचारा. होय. केल्या किंवा उभ्या केल्या असं न म्हणता कधी कधी असं वाटतं की ते अवतरी झाल्यासारखं झालं. ह्या मातीची ओढ, मी प्रश्न माझा होता की तुमच्या गावची जी ओढ आहे ना, ती कोणत्या विषयामुळे तुमची टिकून आहे इतके वर्ष? खरं म्हणजे आमचं नेहमीच्या जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरी असे. याचं मुख्य कारण असं आहे की माझे बंधू तुळशीरामांना असतील, काशीरामनाना असतील, माझ्या जेज भगिनी प्रयाग कराड असतील, यांचं हे जे घरपण आहे, हे जे प्रेमाचा जो वारसा आहे हा, त्याच्यामुळे मी तुम्ही विश्वास नाही बसणार की घराची ओढ किंवा रामेश्वरची ओढ हा विषय महत्त्वाचा नाही. तर मी गेली 54 वर्ष झाली. अच्छा. मी अजून पुण्याची दिवाळी पाहिलेली नाही. अरे वा. तुम्हाला हा काय वेळेपणा आहे. पण कधी असं वाटलंच नाही. अच्छा. की दर दिवाळी असो, इतर सणवार असो, नाथषष्ठी असो, आमचा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड यांच्या नावाने कुस्त्यांचा फड असो, मी दर महिना 1.5 महिन्याला रामेश्वरला यायची ओढ आहे मला. आणि किंबहुना जरा तुम्ही म्हणाल की काय बोलता सर, कसं काय शक्य असं? पुणे शहरात राहून अजूनपर्यंत मी महाबळेश्वर पाहिलं नाही, हा वेडेपणा. लोणावळ्याला जाऊन राहायची इच्छा नाही मला. रामेश्वरला येऊन माझ्या भावाबरोबर शेतामध्ये कुठल्या तरी बाकीच्या गोष्टीमध्ये त्यात जो आनंद मिळतो, निसर्गाच्या सानिध्यात जो आनंद मिळतो, त्याला सीमा नाही. त्या आनंदाला परिवार नाही असं माझं मत आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी असते. कोणाला कशाची आवड असावी. मला शेतीची आवड आहे. मला माझ्या शेतातल्या ते धान्य बघून मनापासून डोलवतं राहतं. असं एक वेगळं राहण्याचं जबरदस्त असं प्रेम आणि आकर्षण जे आहे इथं, जो तुम्ही पाहिलं सहज होय. भोवताली आता हे जे लावलेलं दिसतंय तुम्हाला, तर अगदी लहानपणी 4थीच्या नंतर शाळा गावात नव्हती, खाजगीच होती. मी जेव्हा रामेश्वर सोडलं आणि इथून माढा नावाचं गाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, तिथे मी शिकायला गेलो, तेव्हापासून आजपर्यंत या वृत्तीमध्ये बदल झाला नाही. सर तुम्ही असं मोठेपणा नाही, हा विनम्रपणे सांगण्याचा विषय किंवा ही माझी आवड आहे. हा खरं आहे. मला माझ्या शेतात भावांच्या बरोबर, घरच्यांच्या बरोबर तिथे येऊन राहायला, उन्हाळ्याचे दिवस असले तर शेतामध्ये
ते मातीच्या ह्याच्यावर एखादं पोतं टाकून घोंगडी टाकून त्याच्यावर झोपायचं. वा. संध्याकाळी दूध भाकरी चुरून खायची किंवा सकाळी चटणी भाकर असेल तर ती थोडा वेगळा विषय, तो आनंदाचा भाग आहे, त्याच्या आवडीचा भाग आहे. सर, आम्हाला थोडं जरा तुमच्या बालपणाकडे मी घेऊन जातो की तुम्ही इकडनं म्हणाला जसं माढ्याला शिकलात, त्याच्यानंतर मग तुम्ही पुण्यात कधी गेलात, तुम्ही एकूण इंजिनिअरिंग आणि ह्या विषयातलं शिक्षण घेतलं आणि त्यावेळच्या अडचणी आणि त्या प्रेरणा म्हणजे शिक्षकांच्या प्रेरणा असतील, असं काय काय झालं जरा सांगा ना. नंदकरजी असा विषय आहे की या गावामध्ये सरकारी शाळा तर नव्हतीच, पण जी काही खाजगी व्यंकटराव कुलकर्णी गुरुजींच्या गोठ्यामध्ये शाळा भरायची, तर तोही मोठा मजेशीर प्रसंग आहे की त्या शाळेमध्ये सकाळी गाई म्हशी रानात चरायला गेल्या की शाळा झाडून काढायची, सांगितलं मी तुम्हाला, आणि तिथं आमची शाळा भरायची. आणि संध्याकाळी गाई म्हशी रानातून चरून आल्या आणि त्या गोठ्यात यायला लागल्या की आमची शाळा सुटायची. शाळेला बेल नव्हती. अच्छा. बेल काय असते आम्हाला माहीत नव्हतं. आणि त्याच्यानंतर माझं इथून माढ्याला जे जाणं झालं, तर माढा हे छोटं तालुक्याचं गाव होतं. बरोबर. 10-20 हजार वस्ती, पण गावाच्या बाहेर एक ओढा होता. त्या ओढ्याच्या कडेला माढेश्वरी नावाचं एक मंदिर आहे देवीचं. बर. त्या मंदिराच्या ज्या ओऱ्या असतात भोवतालच्या, त्याच्यामध्ये आमचं बोर्डिंग होतं. अच्छा. तेव्हा अमेरिकन मिलो म्हणजे लाल ज्वारी असायची, हायब्रिड पेक्षा वाईट अशी विचित्र. आणि तिथं ते शाळा भरणार, तिथं सर्व हे करणार. आणि बाबू नावाचा आचार्य होता, अजून आठवतो. आमच्याकडे त्यावेळेला खरं म्हणजे एक 3 आण्याची जर्मनची अल्युमिनियमची थाळी, एक वाटी आणि मोजून भाकरी असायची 1.5. अच्छा. आणि आडत बाजारावर ज्या मिरच्या फटकून फेकून देतात, त्याचे देठ आणि पांढऱ्या मिरच्या, त्याचं मिठाचं पाणी आणि 1 किलो भाजी त्यात मोठ्या पातेल्यात, त्याच्यामध्ये चुरून ती भाकरी खायची. त्याची चव अजूनही माझ्या तोंडावर आहे. मला ताजमहाल मधली आठवण कधी होत नाही. मी काही कधी जातच नाही असं नाही. आता तर इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये जावं पण लागतं ना, जावं लागतं, पण तरी त्याची आवड असं नाही. तर अशा त्या वातावरणात माझं शाळा सुरू झाली. तेव्हा 4थीला मला गायकवाड नावाचे एक शिक्षक भेटले. अच्छा. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम माझ्यावर खूप आहे. खूप सरळ साधे, पांढरे शुभ्र धोतर, पांढरं शुभ्र शर्ट आणि वागणं अतिशय प्रेमाचं. तिथून ती खरी सुरुवात आहे. माढ्यामध्ये 4थी-5वी झालं त्या बोर्डिंगमध्ये. तिथून आम्ही बार्शीला आलो. अच्छा. आणि बार्शीला सिल्वर जुबली हायस्कूल नावाचं हायस्कूल, मॉडेल स्कूल आणि जगदाळे मामांचं बोर्डिंग हे प्रसिद्ध ठिकाण. आता त्या ठिकाणी 6वी पासून मॅट्रिक पर्यंत सुदैवाने मी जेव्हा इथून शाळेला निघत असे, तर एक छोटी गोष्ट आहे पण महत्त्वाची वाटते मला, की जेव्हा गोपाळबा महाराजांना, हे आमचं अधिष्ठान अक्कांचं आणि आमचं सर्व घराण्याचं, एका मातीच्या ढिगावर अशी एक छोटे असा उंच दगड असायचा आणि त्याला गंध लावलेला असायचा. ते गोपाळबा महाराजांचं ते देऊळ. अच्छा. तर तिथे नमस्कार करत असे. तर मी आयुष्यामध्ये, मला आता आठवण झाली तुम्ही बोलल्यामुळं, की मी तिथं मला देवा मला सद्बुद्धी दे आणि दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येऊ देऊ नको. वा. आणि माझा पहिला नंबर येऊ दे असं मी मागणी करत असे. अच्छा. तुला नारळ फोडीन, पण नारळ कधी फोडलं नाही पुढे, पण पहिला नंबर येत गेला. अजूनही ती प्रार्थना कायम आहे की आजही आता विश्वशांतीच्या गोष्टी होतात, जागतिक शांतीच्या गोष्टी होतात, मानवी कल्याणाच्या गोष्टी बोलल्या जातात. एवढं मोठं कार्य उभं राहिलं, पण अजूनही प्रार्थना एवढीच आहे की मला देवा सद्बुद्धी दे, दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार किंवा वाईट वासना येऊ देऊ नको. पण आता मात्र असं वाटतं की संपूर्ण जगामध्ये या भयानक करोनाच्या बॅकग्राऊंडवर विश्वशांतीची प्रस्थापना, मानवते, विश्वकल्याणाची मनातली भावना, एवढंच बोलून दाखवलं जातं. खरं आहे. आणि त्यात समाधान आहे. त्याच्यापेक्षा मागणं अजून काही नाही. खरं आहे. पण तुम्ही जेव्हा पुण्याला जाऊन म्हणजे तुमचं शिक्षण घेतलं इंजिनिअरिंगचं, आणि हे नाही, मला तुम्ही आता विषय काढलाय, मला मुळामध्ये इंजिनियर व्हायचं नव्हतं. अच्छा.
मला इंजिनिअरिंग होण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी SSC बोर्डाला जेव्हा माझ्या शाळेमध्ये पहिला आलो हम्म. आणि मग मी माझे धाकटे बंधू इथं बसलेले आहेत, हम्म. त्यांनी मला प्रश्न विचारला होता की अरे तू शिकून शिकून काय होणार. हम्म. तर तेव्हा मला मामलेदार व्हायचं किंवा फौजदार व्हायचं अशी फार फॅशन होती. अच्छा. आणि मग मी ठरलं की बाबा नाही हे म्हणले तसं नाही, फौजदार मामलेदार नाही, हम्म. तू कलेक्टर हो म्हणे, कलेक्टर. वा. मग IAS व्हायचं ठरलं. मग मी IAS व्हायचं ठरल्यानंतर मी सोलापूरला प्रवेश घ्यायला गेलो. त्या पॉलिटेक्निकच्या दारामध्ये गेलो. माळी माझे हेडमास्तर होते, फार प्रेम असायचं ते त्यांचं. त्यांनी मला सांगितलं अरे बाळ तू IASला कशाला जातो, तू डिप्लोमा हो, डिप्लोमा. हम्म. आणि डिप्लोमा हो म्हटल्यानंतर मला डिप्लोमा काय असतं माहीत नसायचं, बरोबर, खरं आहे. कारण का SSC पहिलाच होतो गावातला, बाकीचं सर्व गोष्टी. तर डिप्लोमा हो म्हटल्यानंतर डिप्लोमा म्हणजे काय. हम्म. तर ते म्हणले अरे तो ओव्हरसिअर होतो, इंजिनियर होतो, पूल बांधतो, रस्ते बांधतो. तर म्हणलं सर, मग त्यांच्या सांगण्यानुसार, हुकमानुसार मी सोलापूरला नॉर्थ कोट पॉलिटेक्निक होता. अच्छा. त्या ग्राउंडवर माझा वसंत नावाचा मित्र होता, त्याला घेऊन गेलो. हम्म. तर मी त्या नॉर्थ कोट पॉलिटेक्निकच्या गेटमधून आत प्रवेश केला. हम्म. तर समोरून नेमकं त्याला वर्कशॉप करून आलेले मुलं, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी बॉयलर सूटमध्ये, त्याला बॉयलर सूट, हातात ते किकरे पटाशा, वर्कशॉपची टूल्स घेऊन बाहेर पडत होते. हम्म. आणि 100-200 मुलं होती, एकदम बाहेर येत होते. तर मी माझ्या मित्राला विचारलं अरे वसंत, म्हणलं काय कोण लोक आहेत, कुठं चाललो आपण. हम्म. आता तुम्हाला हेच ते अतिशय बुद्धिमान, अतिशय हुशार विद्यार्थी म्हणतात ना इंजिनिअरिंगचे, डिप्लोमाचे, ते हेच विद्यार्थी. म्हणलं वसंत मला असं काय असेल तर शिकायचं नाही बरं. आणि मी तिथून बाहेर पडलो आणि दयानंद कॉलेजला गेलो. अच्छा. सोलापूरच्या. सोलापूरचं दयानंद कॉलेज. तिथं श्रीराम शर्मा नावाचे प्राचार्य होते. अच्छा. पंडित जवाहरलाल नेहरूंचे क्लासमेट. बर. आर्य समाजाचे फार कट्टर कार्यकर्ते, अत्यंत भारी मनुष्य. सुरुवात, सोनेरी चष्मा, मोठं ऑफिस. मला उशीर झाला होता, तर मी ते आमचे देशपांडे नावाचे रजिस्ट्रार होते, त्यांना म्हटलं मला ॲडमिशन पाहिजे प्री-डिग्री आर्ट्सला. कारण का मला माहीत होतं किंवा मला असं वाटत होतं की प्री-डिग्री आर्ट्स किंवा त्याच्यानंतर BA होऊनच IAS होता येतं. अच्छा. असं आमचं शहाणपण, आम्हाला काही कळतच नव्हतं. तर मी गेलो तर ते म्हणले अरे आता ॲडमिशन संपल्यात, पण जाऊन भेट सरांना. तर मी तेव्हा अशी पेटी गळ्यामध्ये, काळा दोरा, गंडा, दाढी होती मला तर विद्यार्थी असतानाच. ते आत गेलो तर श्रीराम शर्मा बसले होते. नमस्ते सर, क्या चाहिए. ते कागद मी दिला, माझं सर्टिफिकेट. मला सर मुझे प्री-डिग्री आर्ट्स को ॲडमिशन चाहिए. त्याला आर्ट्स को ॲडमिशन चाहिए. तर यो माझं नशीब, तिथं खरी नियती आहे. अच्छा. डाव्या हाताला एक गोडबोले नावाचे एक ग्रस्त बसलेले होते. ते व्हाईस प्रिन्सिपल होते. अच्छा. कोट वगैरे, आणि ते नेमके ते गणिताचे प्रोफेसर होते. अच्छा. शर्मा सरांनी तो कागद घेतला आणि त्यांच्या हातात दिला आणि गोडबोलेजीला देखीए क्या बोलता लडका. त्यांनी घेतलं आणि माझे मार्क्स पाहिले. अच्छा. तर मला काहीतरी चांगले 80-85च्या आसपास तेव्हाचे मार्क्स होते गणितामध्ये. सायन्स, केमिस्ट्री, अच्छा. होय. तर ते म्हणले अरे बाळ तुला एवढे चांगले मार्क्स आहेत, तू आर्ट्सला कशाला जातो. तर पुन्हा मी खाली मान घालून म्हणलं मला कलेक्टर व्हायचं आहे. तर ते हसायला लागले. ते म्हणजे तुला कोणी सांगितलं की आर्ट्सला जाऊनच कलेक्टर होता येतं. अरे तू सायन्सला गेलास तर तू डॉक्टर होशील, इंजिनियर होशील, कलेक्टर होता येतं. मला असं होतं का सर. तर मला होते. मग मला देऊन टाका सर ॲडमिशन. आता विचार करण्यासारखा खेळ असा आहे की जर गोडबोले तिथं बसलेले नसते त्याकडेला, खरं आहे, तर शर्मा साहेबांनी मला सरळ पिढी आठला दिली असती. खरं आहे. आता पुढे मी कलेक्टर झालो असतो का नाही हे मला माहिती नाही. पण मी गोडबोलेंच्यामुळं मी सायन्सला आलो आणि पुढे इंजिनियर झालो. अच्छा. ज्याला इंजिनियर व्हायचंच नव्हतं त्याला तेच बॉयलर सूटचे विद्यार्थी भेटले परत. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी इंजिनिअरिंगचा शिक्षक झालो. होय, प्राध्यापक झाला. MIT काढली, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी निघाली. होय. आणि आज विश्व शांतीच्या गप्पा करतो. खरं आहे. हा नियतीचा मार्ग आहे, नियतीचा खेळ आहे. माझं असं मत आहे की ठरवून फार होतच असं नाही. खरं आहे. हे जीवना अगोदरच आपण ठरलं की मला MIT काढायची होती, मला जगातला मोठा डोम बांधायचा होता,
असा दावा करणं काही मला योग्य वाटत नाही. कारण का तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आज जे आहात, बरोबर. तर तुम्हाला लहानपणी कधी वाटलं होतं का की तुम्ही असा चॅनल काढा किंवा असं काही कराल म्हणून? तेव्हा हे नियतीचे संकेत आहेत मला असं वाटतं. फक्त एक आहे आपले प्रयत्न आणि एक मनापासून जिद्दीनं अभ्यास करणं, कार्य करणं आणि समाजाच्या कल्याणाकरता काही करावं, ही मात्र फार भावना होती. सर, तुम्ही त्याचं दुसरं हे फलित आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे परस्पर पूरक आहेत या पद्धतीची मांडणी तुम्ही जी केली आणि त्याला सर्व स्तरातून सर्व धर्मीयांनी पाठिंबा दिला, हा कॉन्फिडन्स कसा आला? त्यामुळे तुमचं कोणत्या विषयामुळे तुम्हाला इतका कॉन्फिडन्स होता? मी मुद्दाम हे छोटं पुस्तक तुम्हाला दाखवतो. इथं संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आइन्स्टाईन असे 2 फोटो आहेत. होय. बाकीचे फोटो मी नंतर बोलू आपण. योग असा माझ्या जीवनामध्ये की मी मुळामध्ये एका वारकरी संप्रदायाच्या घराचा आहे. वैष्णव परंपरा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. या मार्गाने जाण्याची ज्या घराची परंपरा आहे, जो मार्ग माझ्या ज्येष्ठ भगिनी प्रयाग कराडीने दाखवला, हा एक भाग. पण त्याच वेळेला मी जेव्हा इंजिनियर झालो, इंजिनियर व्हायचं नसताना इंजिनियर झालो, बी मेकॅनिकल झालो आणि असं लक्षात आलं की हे जे आइन्स्टाईनचं चित्र आहे, तर संत ज्ञानेश्वर टू आइन्स्टाईन हा जो प्रवास आहे, या दोन्ही त्याचा आशय माझ्या जीवनात लक्षात आला. मी इथं लिहिलं आहे वर की ओम इक्वल टू ई इक्वल टू MC² असं लिहिलं. तर खरं म्हणजे एक एंट्रॉपी नावाचा एक शब्द आहे आमच्या इंजिनिअरिंगमध्ये. अच्छा. एंट्रॉपी म्हणजे डिसऑर्डर, विस्कळीतपणा, विकृती, विकल्प, विकार, हे सगळे गोष्टी दाखवतात, ज्याला डिसऑर्डर असं म्हणतात. बरोबर. मनुष्याच्या जीवनामध्ये, मनामध्ये, मस्तकामध्ये, शरीरामध्ये रोगामुळे जे विकृती निर्माण होते, जे विकार निर्माण होतात, ज्याला डिसऑर्डर असं म्हटलं, त्याला एंट्रॉपी नावाचा एक विचित्र शब्द आहे. तो विषय माझा आवडीचा विषय आणि मी तो विद्यार्थ्यांना शिकवत असताना माझ्या लक्षात आलं की संत ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरी गाथा, बाकीचे सर्व ग्रंथ वाचत असताना त्याच्यातले सिद्धांत आणि आइन्स्टाईननी बोललेले सिद्धांत, अच्छा, हे ओम इक्वल टू ई इक्वल टू MC² हा जो विषय मांडला तो नंतरचा भाग आहे. पण ई इक्वल टू MC² असं इक्वेशन आहे आणि खरं म्हणजे हे इक्वेशन माझं अधिष्ठान झालं. अच्छा. मी सारखा आळंदीला अक्कामोड जायचं आणि मग ज्ञानेश्वरीचा अर्थ कळायला लागला. ज्ञानेश्वरीमध्ये जे सिद्धांत आहेत की इतका अप्रतिम आहे. नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी, नानाविध, टाउन प्लॅनिंग. होय. मला आश्चर्य वाटायचं की संत ज्ञानेश्वरासारखा एक संत मूर्तीचा मनुष्य अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी बोलतो आहे. त्याच्या पुढे काय बोललं त्यांनी की पाण्यामध्ये जर घर्षण केलं तर त्यातून वीज निर्माण होते असं. सूर्याचं पूर्वेला उगवणं आणि पश्चिमेला जाणं हे इल्युजन असं लिहिलं. हा आभास आहे. हा खरं म्हणजे गॅलिलिओच्या आधी 400 वर्ष हा विषय आहे. आणि संत ज्ञानेश्वर माऊली अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी असं लिहिते की सूर्याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणं हा आभास आहे. इट्स अ इल्युजन. पुढे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. द एंटायर युनिवर्स इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ प्युअर इंटेलिजन्स अँड कॉन्शियसनेस. हे एवढे वैज्ञानिक सिद्धांत आहे. तर मला आश्चर्य वाटायला लागलं की संत ज्ञानेश्वर माऊलीसारखा एक 16 वर्षाचा मुलगा हे वैज्ञानिक सिद्धांत इतक्या ॲसर्टिव्हली कसे मांडू शकतो. आणि मग माझं मन तुलना करायला लागलं. अच्छा. संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि मी पहिला लेख लिहिला, याला 30 ते 35 वर्ष झाली आता. अच्छा. त्यावेळी मी पहिला लेख लिहिला आणि तो पहिल्यांदा जगाला सांगितला. लोकांनी तेव्हा टिंगल केली, टवाळी केली. ते म्हणजे काय डोकं फिरलं का तुझं रे? अरे करार का, कुठं कुठं आइन्स्टाईन आणि कुठं ज्ञानेश्वर? मला उलट आहे रे. अच्छा. कुठं ज्ञानेश्वर आणि कुठं आइन्स्टाईन? आइन्स्टाईन त्याच्यासमोर लहान बाळ आहे रे. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की सुमारे 730 वर्षापूर्वी 730 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी जे सिद्धांत सांगितले
ते आज जगाला कळले. आता तुम्ही माझं रेकॉर्डिंग चालू आहे, वेब आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, गुगल आहे, होय. फेसबुक आहे. हे शब्द काय दर्शवतात माहिती आहे का माझ्या मते, ॲज अ इंजिनियर म्हणून? डॉक्टर विजय भटकर सारखा जगातला महान कॉम्प्युटर सायंटिस्ट किंवा जगातले शॉडिंजर सारखे, पेंडोज सारखे जगातले मोठे शास्त्रज्ञ, आता हे बोलायला लागली भाषा, यांनी काय म्हणावं जगातल्या शास्त्रज्ञांनी? आता काय मागणी माहिती आहे का त्यांची? आता मी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतो, करण्याचा प्रयत्न करतो मी म्हणेन, परंतु मला या विश्वाचं खरं स्वरूप कळलं का? वेळ आहे, वेळ आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, अति नम्रता नव्हे, दिस इज अ रियालिटी, द ट्रूथ. तर या सर्व शास्त्रज्ञांनी आता एक सिद्धांत सांगितला, ते असं म्हणतात, फ्रेंड्स, मित्र हो, आणि विशेष करून शिक्षणातल्या, शास्त्रज्ञातल्या, सायंटिस्ट म्हणून, फिलॉसॉफर म्हणून, तत्त्वज्ञ म्हणून, जे काय असतील शास्त्र, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, ते यातल्या सर्व जाणकारांनो, लक्षात ठेवा, इट इज हाय टाईम असं म्हटलं. काय हाय टाईम? टू एस्टॅब्लिश द स्कूल्स ऑफ कॉन्शियसनेस अँड रियालिटी असं म्हटलं. त्यांचे सिद्धांत आहेत, मी माझं बोलत नाही. मी विजय भटकर सारख्या महान शास्त्रज्ञाला, जगातला महान शास्त्रज्ञ आणि अशा अनेक यांना विचारून मी निवेदन करतो आहे. मी माझ्या मनचं निवेदन हे करत नाही. योग असा आहे की त्याने असं लिहिलंय, हे संपूर्ण विश्व हे चैतन्य स्वरूप असं म्हटलं. द एंटायर युनिवर्स इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ प्युअर इंटेलिजन्स अँड कॉन्शियसनेस. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सिद्धांत सांगितला, अणुरेणू थोकडा आणि तुका आकाश आहे एवढा. व्हॉट डज इट मीन? की विश्वातला लहानात लहान, लहानात लहानात लहान कण, द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉल पार्टिकल्स ऑफ द युनिवर्स इज कॉन्शियस, चैतन्य स्वरूप आहे. हा सिद्धांत आहे, हे माझ्या मनचं नाही. बरोबर. हे ज्ञानेश्वर म्हटले म्हणून नाही, हे आईन्स्टाईन म्हणतो आहे, हे शॉलिंजर म्हणतो आहे, पेंडोज म्हणतो आहे. जगातले सर्वात मोठे शास्त्रज्ञ आता जे आहेत जगभर, या शास्त्रज्ञांच्या मुखातले हे शब्द आहेत. आणि आत्ता ही त्याची सिद्धता आहे. खरं म्हणजे काय काय लोक म्हणतात, ईश्वर म्हणजे काय? व्हॉट इज गॉड? व्हॉट इज रियालिटी? व्हॉट इज कॉन्शियसनेस? मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो, मला स्वतःला जे आत्ता कळलं या वयामध्ये, जीवनभर अभ्यास केल्यानंतर, शास्त्रज्ञ म्हणून, इंजिनियर म्हणून, आणि इकडे वैश्विक स्तरावरचं ज्ञानेश्वर तुकाराम, नामदेव, एकनाथ महाराज, कुणी नावं घ्या, गुरु नानक नाव घ्या, बाबा बुल्ले शाह नाव घ्या पाकिस्तानचं, जीसस क्राइस्ट घ्या, हे जेवढे संत महात्मे फिलॉसॉफर होऊन गेले, जे धर्मसंस्थापक आहेत, पण ज्यांना धर्म या शब्दाचा अर्थ कळला, धर्माचं मर्म कळलं, लक्षात ठेवा. बरोबर. मुळामध्ये धर्माचं मर्म कळलं. धर्म म्हणजे ड्युटी. कसली ड्युटी? माय ड्युटी. माय ड्युटी टुवर्ड द मदर, द फादर, द फॅमिली, द सोसायटी, द नेशन, द होल वर्ल्ड. की समाजाप्रती, आईप्रती, वडिलाप्रती, जगाप्रती आणि मानवी कल्याणाप्रती माझं कर्तव्य करणं हेच धर्म आहे माझा. मग तुम्ही हिंदू म्हणा, कोणी मुस्लिम म्हणा, कोणी शीख म्हणा, ईसाई म्हणा, झुरास्ट्रियन म्हणा, बौद्ध म्हणा. तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं पंचशील हा शांतीचा एक मार्ग आहे, लक्षात ठेवा. खरं ज्ञान हा मार्ग आहे. इथं संत ज्ञानेश्वरांनी असं जे लिहिलं, स्वतः संत ज्ञानेश्वरांना मी आता मगाशी म्हटलं तुम्हाला की 16व्या वर्षी 730 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी देर आर 9 सिक्रेट्स ऑर द प्रिन्सिपल्स, प्रगट गुह्य बोले असा शब्द आहे. कोणतं गुपित हो? कोणतं गुपित? ह्या विश्वाचं गुपित. लक्ष, हे विश्वाचं चालणं, ब्रह्मांडाचं स्वरूप, ब्रह्मांडाचं कण कण बाकीचा जो आहे तो कसा चैतन्य स्वरूप आहे, हे ते गुपित आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा शांतिम चिरेण अधिगच्छते. इतकं अप्रतिम चिंतन आहे. हे सायंटिफिक लक्षात ठेवायचं. वाईट काय झालं, याला आपल्याकडं नकळत त्याला आध्यात्मिक म्हटलं गेलं, आणि अध्यात्म म्हणलं की अंधश्रद्धा बोलली गेली. बरोबर नाही, हे सर्वात मोठी चूक झाली. खरं आहे, खरं आहे. मेकॉले नावाचा मनुष्य होऊन गेला 1865, 1865 सालची गोष्ट आहे. शिक्षणात इंग्रजांच्या काळात ब्रिटिशांनी जेव्हा आपल्यावर हे केलं,
तर त्यांनी असं म्हणलं की या भारतीय लोकांना स्वतःच्या कल्चरची, ट्रॅडिशनची, फिलॉसॉफीची, स्वतःच्या स्वधर्माचा विसर पडावा. बरोबर. स्वधर्म कोणता, स्वाभिमान कशाला म्हणावं, स्वत्व कशाला म्हणावं, याच्याबद्दल खूप चिंतन आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं बरं का की इथं खरी गफलत झाली. 700 वर्ष इस्लामचं राज्य झालं, टेररिस्ट आले, खूप दिशा बदलली, पण त्याच्यापेक्षा ब्रिटिश कालावधीमध्ये या अध्यात्माला आपलेच लोक त्याला अध्यात्माला अंधश्रद्धा म्हणायला लागले. बरोबर. खरं म्हणजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. किती सोपा शब्द आहे. खरं आहे. मनाची प्रसन्नता हा सर्व सिद्धांताचा, सिद्धीचा कारक आहे. हे असताना सुद्धा गंमत अशी झाली. आता याच्यामध्ये मी मला एनिवे, आता मी आपल्या समोर बसलोय. मला देह आहे आणि बुद्धी आहे. होय. महत्त्वाचा घटक आहे बुद्धी, पण आत्मा आहे आणि मन आहे ही विसरायला कामा नाही. एंटायर युनिवर्समध्ये पृथ्वी हा एक गोल असा की ज्याच्यावर हे सर्व जीव आहे, जीवसृष्टी आहे. आणि प्रत्येक जीव लहानात लहान कण, अमिबासारखा, चिलटासारखा, काही म्हणा तुम्ही, प्रत्येक जीवाला देह आहेच आणि बुद्धी आहेच, कमी जास्त प्रमाणात असते. बरोबर. बरोबर. पण देह आणि बुद्धी हा त्याचा अंग आहे आणि आत्मा आणि मन हा दुसरा अंग आहे. या चारही अंगांचा समान विकास करणं आत्मिक शांती म्हणतो, मनशांती म्हणतो. आणि देहाचे विकार असतात, रोग असतात, काही असतात. देह आणि बुद्धी असते, त्यालाही मेंदूला बाकीचं सर्व आहे. बुद्धी श्रेष्ठ आहे, पण मन त्याच्याहून चंचल आहे. तर त्या मनाला स्थिर करणं, शांत करणं, आनंदी करणं सच्चित आनंद असा शब्द आहे. याचं चिंतन करत असताना आमच्या शिक्षण क्षेत्रात, मी ज्या क्षेत्रात कार्य केलं जन्मभर, त्या क्षेत्रामध्ये नकळत, मग ते ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल, MIT बोस्टन असेल किंवा MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी असेल, चायनातल्या विद्यापीठ असतील, जपानमधली असतील, ऑक्सफर्ड केम्ब्रिजसारखी विद्यापीठ असतील, या सर्व विद्यापीठामध्ये महान विद्यापीठ आहेत. खरं. यांच्या शोधाला सीमा नाही. पण नकळत आत्मा आणि मनाकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि मन आणि आत्म्याला जर तुम्हाला विकसित करायचं असेल, त्याला एक दिशा द्यायची असेल, सच्चित आनंदाची अनुभूती घ्यायची असेल जीवनामध्ये, घरामध्ये सुख समाधान शांती नांदायची असेल, तर तुमच्या मनाला स्थिर करणं फार गरजेचं आहे. आणि ते शिक्षणामध्ये आपण नकळत दुर्लक्ष झालं. खरं. आणि म्हणून हे अध्यात्मशास्त्र म्हणजे काय? अध्यात्म हे शास्त्र आहे. इट्स अ सायन्स बाय इट सेल्फ. स्पिरिच्युअलिटी इज अ सायन्स. आणि सायन्स टू अंडरस्टँड द मेकॅनिझम ऑफ व्हॉट इज सोल अँड व्हॉट इज माइंड. आणि मग तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास आणि कठीण वज्राचा भेद व्हायचे. खूप शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, मनोने शांती धरा उतराल पैरतेरा. काय शब्द आहेत देवा. जगद्गुरूंचा एक एक शब्द हा, जगद्गुरू हा शब्द फक्त तुकाराम महाराजांनाच लागू होतो, लक्षात ठेवा. खरं. मी कौतुक करत नाही. कुठल्याही जाती धर्माचा आपल्या देशाला फार मोठा शाप आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती असा शब्द आहे. सत्य, अंतिम सत्य एकच आहे, एकच. मग ते मक्का मदिना असो, गुरुद्वारा असो, विठ्ठल रुक्मिणी असो, चर्च असो, नाही तर अजून बुद्ध विहार असो, इथलं सत्य हे एकच, अंतिम सत्य एकच आहे. आणि ते चैतन्य स्वरूप आहे, कॉन्शियस आहे. इट्स अ कॉस्मिक डान्स. असं फार सुंदर चिंतन माऊलींनी या सर्वांनी मांडलं. आणि त्याचं स्मरण करून मनाला स्थिर करणं, मनाची चंचलता कमी करणं, घरामधला राखावी बहुताची अंतरेण भाग्य येते तदनंतर, एकमेकाचं मन राखणं, त्याचं चित्त राखणं, सुखदुःखाचा विचार करणं हे आवश्यक आहे ना.
कुठलंही घर असेल, दार असेल, समाज असेल, सोसायटी असेल, संस्था असेल समजा, बरोबर. संस्थेमध्ये जर तुम्ही खूप खूप समाधानी सर्व करायचं असेल तर त्यातल्या निस्वार्थपणे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, विकार, विकृती आणि विकल्प कमी करण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. हे कमी करण्याचं शास्त्र आहे. वा. पण ते वापरायचं कसं, करायचं का नाही, केलं तर काय होईल. मग आता तुम्ही व्यसनी झाला, दारुडे झाला, अजून व्यभिचारी झाला, भ्रष्ट झाला, तर विकृती वाढते. होय. विकृती वाढतेच असा सिद्धांत आहे. आणि मला असं वाटतं बरं का की नमस्कार की हे याचं शास्त्र म्हणजे आपण अध्यात्माचा विचार केला पाहिजे. आणि आध्यात्मिक जीवनाला बैठक असेल तर निश्चितपणे त्या मनाला, त्या घराला, त्या संस्थेला, त्या समाजाला एक शांतीचं स्वरूप प्राप्त होईल, सुखाचं समाधानाचं शांत. स्वामी विवेकानंदांनी 1893 साली 11 सप्टेंबरला पहिला सिद्धांत सांगितला. साल आहे 1893, 11 सप्टेंबर. स्थळ आहे शिकागो, दी फर्स्ट वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स. आणि तिथे भारताचा एक थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद बोलत आहेत. आणि काय शब्द वापरला, मी तुम्हाला असं म्हणालो की मला इंजिनियर व्हायचं नव्हतं, मला IAS व्हायचं होतं, पण मी काही निमित्ताने फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला गेलो आणि त्या अपवन चौकातला उत्कर्ष बुक स्टॉल म्हणून बुक स्टॉल आहे. अच्छा. तर त्या बुक स्टॉलमध्ये मला सर्वेइंग आणि गणिताचं पुस्तक घ्यायचं होतं फर्स्ट इयरचं. मी गेलो तर गर्दी खूप होती. तिथे गेलो तर तो दुकानदार घाईत होता खूप, सारखी पुस्तकं मुलं मागत होती. मग त्यांनी म्हणलं मला गणित आणि सर्वेइंगचं पुस्तक मिळेल का. तो मला बाळ थांब जरा, गर्दी फार आहे, 5 मिनटं थांब. आणि त्याने जाता जाता काय केलं की तिथली 2-3 पुस्तकं बारकी काढली, ती माझ्यासमोर टाकली. ते नेमकं पुस्तक विवेकानंदाचं होतं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये 10 पेक विवेकानंदा नावाचं एक छोटं पुस्तक आहे, 4 आण्याचं त्यावेळेसचं. ते पुस्तक टाकलं माझ्यासमोर आणि तो गेला निघून बाकीचं पुस्तकं बघायला. ते पुस्तक पाहिलं मी, तर ते 10 पेक विवेकानंदा हे पुस्तक अजूनही माझ्या घरी आहे. बर. माझ्या खिशात मी वावरत होतो. त्यात काय लिहिलं होतं, पहिलं वाक्य, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अँड द वर्ल्ड, रिमेंबर द युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन ऑब्लिक स्पिरिच्युअलिटी अलोन विल हेल्प टू ब्रिंग हार्मनी अँड पीस टू मनकाइंड. जगातल्या संपूर्ण मानव जातीला सुख आणि समाधान हवं असेल तर विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय असावा लागेल, हा सिद्धांत सांगितला आहे. बरोबर. हे माझं नाही, हे ते विवेकानंदाचं. ते वाक्य वाचलं आणि बाकीचं पुस्तक मला मिळालं की माहीत नाही, पण ते पुस्तक विकत घेताना मी खिशात ठेवलं आणि ते जन्मभर पुस्तक माझा आदर्श ठरलं. स्वामी विवेकानंद हा आदर्श आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे अधिष्ठान. आदर्श आणि अधिष्ठान, आणि त्याचा हा प्रवास आहे. हे खरं